जय श्रीराम मंडळी. एखाद्या वक्त्याचा चमत्कार कसा असू शकतो याचं एक जिवंत उदाहरण नेरळकरांनी पाहिलं. कालच बकरी ईद झाली आणि दरवर्षी बकरी ईदला नेरळमध्ये प्रत्येक नाक्यावर ईदच्या शुभेच्छांचे बॅनर झळकायचे. परंतु कालचं चित्र थोडंसं वेगळं होतं. संपूर्ण नेरळमध्ये काल एकही बकरी ईदच्या शुभेच्छा देणारं बॅनर दिसलं नाही. खरं तर नेत्यांमध्ये दहशत आहे की हिंदू समाज आता जागृत झालेला आहे आणि हिंदू समाज जेव्हा जागृत होतो तेव्हा काय होऊ शकतं याची कल्पना ही पश्चिम बंगालच्या निवडणूक निकालानंतर आपल्याला आलेली आहे. मुसलमानांची भलामण करून हिंदूंना दुर्लक्षित करणं किंवा हिंदूंना गृहीत धरणं की ही मतं आपलीच आहेत असं करू पाहणाऱ्या नेत्यांनी खऱ्या अर्थाने हा धसका घेतलेला आहे. हिंदू जेव्हा एक संघटित होतो तेव्हा तो काय करू शकतो हे पश्चिम बंगालने तर आपल्याला दाखवूनच दिलेलं आहे. परंतु नेरळमध्ये पाहिलेले चित्र हे खरंच कौतुकास्पद आहे, अभिनंदन करणार आहे. त्यामुळे ज्या ज्या नेत्यांनी मुसलमानांची भलामण न करता हे बॅनर लावले नाही त्या सर्व नेत्यांचे पहिले खूप खूप अभिनंदन आणि आभार. मला पूर्ण खात्री आहे जर आपण असेच वागत राहिलो, आपण हिंदूंना संघटित करत राहिलो तर संघटित हिंदूंची शक्ती एक दिवस आपलं निश्चितच एक प्रभावी नेतृत्व निवडेल याची मला खात्री आहे. त्यामुळे सावरकर म्हणाले होते की ज्या दिवशी हिंदूंच्या नावावर मतं मिळतील ना त्या दिवशी विधर्मी सुद्धा कोर्टवरती जानवं घालतील आणि ही परिस्थिती आपण पाहिलेली आहे. त्यामुळे हे युग जे आहे आता खरं हिंदुत्ववादी युग आहे आणि प्रत्येक नेत्याने, प्रत्येक राजकीय जो कोणी कार्यकर्ता आहे किंवा जो कोणी लोकप्रतिनिधी आहे यांनी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की हिंदूंना दुर्लक्षित करून जमणार नाही. आता हिंदू एकसंघटित झालेला आहे. जात पात पंथ भाषा या सर्वांच्या पलीकडे जाऊन आपण हिंदू म्हणून आता एकवटलो तर निश्चितच याची धडकी ही फक्त पाकिस्तान किंवा एवढ्या देशापुरती मर्यादित न राहता जगाला भरेल याची मला खात्री आहे. जगातला सर्वात मोठा लोकशाही असलेला आपला देश आहे, परंतु वर्षानुवर्ष सर्व धर्म समभाव नावाची आखूची गोळी खाऊन आपण ज्या धुंद अवस्थेत आहोत या धुंदीतून आता हिंदू बाहेर यायला लागलेला आहे. त्यामुळे आज काल जे घडलं सगळं एकूणात एकही बॅनर झळकला नाही. असंच यापुढे जर घडलं तर निश्चितच हिंदू हा आपल्या सर्वांच्या पाठीशी उभा राहील. एवढंच बोलतो आणि पुन्हा एकदा